पब्लिक तर आज आम्ही चाललेलो आहे वैष्णवी मंदिरला. तर शुभम भाऊ आला होता माझ्याकडे, चल म्हणे अर्जंट आपल्याला जायचं आहे. म्हणलं कुठं जायचं आहे, तर तो मला वैष्णवी मंदिरला जायचं. तर आम्ही चाललो आता पिंपरी चिंचवडला. तर फायनली आम्ही गाडी पार्किंग केलेली आहे आणि शुभम भाऊ बघा तर शुभम भाऊला घेऊन आम्ही आत्ता आलेलो आहे डिस्ट्रिक्ट कोर्टात. तर हां सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनला आलेलो आहे आम्ही आता. तिकडं आता हे मेट्रो स्टेशन आहे पलीकडे समोर. आम्ही आता तिकडे चाललेलो आहे. कसं आहे जिल्हा न्यायालय दिसतंय का तुम्हाला? नसेल तर थांबा दाखवतो झूम करून. हे पाहू शकता तुम्ही. तर इथून आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहे आणि आतमध्ये जाऊन आता आम्ही मेट्रोमध्ये बसणार आहे. चला मग जाऊया आणि दुरोळा करूया. फायनली आम्ही PCMC आपलं सिव्हिल कोर्टला आलेलं आहे. आपलं PMTचे येते तोंडासारखं मेट्रोसाठी. लिटरली असा विषय झाला की आमच्या काळात अशा बॅग बघून आमच्याकडे सगळे असं एकटक लावून सगळे बघायला थांबा तुम्हाला दाखवतो. पण नको दाखवायला काही गरज नाही कारण की आता गाडी आलेली आहे. गाडीत आम्ही अजून बसतो. आता कसं आहे, हा आहे भुयारी मार्ग आणि ह्या भुयारी मार्गामध्ये आता गाडी येते. अजून तर आलं नाही, आले हे बघा. आणि भुयारी मार्ग म्हणून आम्ही आता मेट्रोमध्ये बसून जाणार आहे. तर तुम्ही अंधार इकडं आणि इकडे बी अंधारच आहे. अरे काय इकडे कशाला आणलंय तू? गाडी हलावी लागली सगळी पूर्ण. कसं आहे ना जरा सगळा हिरवागार. फायनली आम्ही उतरलेलो आहे मेट्रो स्टेशनला आणि पाहू शकता माझ्या पाठीमागं कोणच नाही आणि ट्रेन पण गेलेली आहे. आणि आता आम्ही जातो आहे खाली आणि आम्ही आता जातो आहे वैष्णवी देवी मंदिरकडे. जाऊया फायनली. आपण जास्त काय बोलणार नाही तर कारण की लईच वाढत जाईल परत त्याच्यामुळं. आणि शुभम माझा व्हिडिओ काढतो गुपचूप. थँक्यू शुभम. तर सगळा विषय असा झालेला आहे की आम्ही अलीकडल्या स्टॉपला उतरलेलो आहे. आम्हाला काही कळत नाही कारण की भाऊला बी काही समजलं नाही, मला बी काही समजलं नाही कारण की आम्ही होतो व्हिडिओ शूटच्या नादात. त्याच्यामुळं आता आम्ही निघालो चालत आता इथून 2 किलोमीटर आहे आणि रस्त्याने चालत चाललो आम्ही. तुम्हाला रस्ता दाखवतो इकडला कसा आहे. म्हणजे काम चालू आहे बरं का. म्हणजे इकडं भरपूर डेव्हलप झालेलं आहे. तर बघा तुम्हाला दाखवतो. हे पाहू शकता तुम्ही हा नजारा. आणि आम्ही उतरलो आहे तिथून चालत आलो आहे. आता इथून अजून 1.5 किलोमीटर आहे आम्हाला पुढे. आणि शुभम भाऊने हो का खट्याने आणायला लागला आहे मला. अवघड धंदा झाला इकडे येऊन. पण माझ्या मोबाईलमध्ये अशी क्लिअरिटी आलेली आहे खतरनाक. मला लय भारी वाटायला की आयफोनचा असा आयफोनमध्ये शूट घ्यायला नाही वाटायला लागले. आणि इकडे काम चालू आहे रस्त्याचं वगैरे. कसं आहे बुलेटचा जाणकार कसं आहे. तर हे पाहू शकता अशा प्रकारे काम घेऊन चालू आहे. आणि आता आम्ही निघतो इथून पटापटा कारण की लय दूर उडायला लागले. आम्ही एवढं बी गोरं नाही की आमच्या तोंडावर धूळ बसवून आम्ही गोरं व्हावं. चष्मा घ्यायचा नको जाऊ दे. चला निघतो आम्ही. शकता तुम्ही चिंचवडचं मार्केट असं खतरनाक आहे मोठं. आणि तिकडे समोर असं गेलं तर आता मंदिर आहे आणि तिथं काम बी चालू आहे कशा तरी. आता जाऊया मंदिरामध्ये गेलो डायरेक्ट व्हिडिओ काढ बाबा. फायनली आम्ही आलेलो आहे आता वैष्णवी देवीच्या मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी. आणि हे पाहू शकता इथूनच रांग आहे आणि सगळे महाप्रसाद रांग आहे. महाप्रसादची रांग आहे बरं का. सॉरी तुझ्यामुळे सगळं ना आलं याच्यामुळं व्हायला लागलं सगळं. महाप्रसाद आहे इथं पण देवीचं मंदिर आहे चल. आणि तर महाप्रसादचं वाटत चालू आहे. आम्हाला काहीच कळलं नाही गेले. येतो का मॅप लावून येतो परत. येतो का मॅप लावून येतो. मॅप लावून आलो सगळं. हां माझ्यामुळे लावतो ना ढकल माझ्यावर आता व्हिडिओ काढायला लावायला. मॅप लावतो मॅपने झाला आहे भाऊ. सगळ्या मॅप आम्हाला तिकडून घेऊन चालला आहे. गल्ले बोळात घेऊन लागला आहे. आलं काय इथून राईट. हां इथून राईट. मग मागं काही लेफ्टला जायचं नव्हतं का? मागं वाचलं नाही ना तू. मला रांग दाखवलीस. तू रांग सांगतो व्हिडिओमध्ये कॅप्चर आहे भाई. व्हिडिओमध्ये कॅप्चर आहे तू. खोटं बोलायचं नाही. चला आतमध्ये आलेलो आहे आम्ही आता फायनली. तिथून आता मंदिर आम्हाला माहीत नाही पण तरी पण हुडकत जातो आता विचार. फायनली आम्ही गल्ली बोळातनं चाललेलो आहे. शुभम चाललं आहे माझ्यासमोर. तेव्हा कसं आहे आम्हाला वाटायला आता आम्ही गावाकडे आलो काही असाच विषय व्हायला लागला आहे. शांत वातावरण आहे.
आलं भांडणं चालू आहे त्यावर. ते भांडणं चालू आहेत. आम्ही शांत चाललो आता. बम फायनली बरोबर घेऊन आलेला आहे. आणि हे पहा मंदिर आहे समोर. आणि आता आम्ही मंदिरात जातोय. अरे गणपती मंदिर आहे हे तर. अच्छा इथं सगळे मंदिर. अच्छा इकडे मंदिर आहे. हे गणपती मंदिर बंद आहे का रे? ओके. तर फायनली आम्ही आलेलो आहे आतमध्ये. आणि ओके गर्दी नाही आहे. चल लवकर बरं झालं. ओके दाखवतो ना बोर्ड. हे पहा हे आहे वैष्णोदेवी मंदिरचं. इथं मंदिर आहे बोर्ड आणि इकडे मंदिर आहे आतमध्ये. शुभम शूज काढ ना चल. हेतूनच आहे ना. फायनली आम्ही आता आलेलो आहे रांगेत. ए तू कुठे गेलाय? पुढे जाऊ नको तू. तुझ्यामुळं गल्ली बोलत फिरत आलो मी इकडे. आणि इकडल्या साईडला मंदिर आहे. चला आतमध्ये आता जाऊया दर्शन बिर्शन करूया. गर्दी नाही म्हणून बरं झालं. नाहीतर अवघड झाला असता आमचा. वेट लागला असता आम्हाला. इथं वेळ लागला असता आम्हाला. हो तुम्ही बघू शकता इथला नजारा कसा आहे. एकदम दगडे बिगडे जुने आहेत. हां नाही नाही पवायचं नाही रे. हे मंदिर आहे म्हणजे त्यांनी दाखवलं ना जुनी मंदिरं. ह्याला आमच्या गाव अच्छा ह्याला आमच्या गावात शिळा म्हणतात. शिळा म्हणजे मोठ्या मोठ्या शिळा म्हणतात त्याला. तर अशा प्रकारे इथं छोटंसं मंदिर आहे देवीचं. हे पाहू शकतो तुम्ही. आता आम्ही आतमध्ये जातो आहे. आणि आतमधले पण जे दिखावे वगैरे सादर केलेले आहेत ते पण बघूया. म्हणजे असं मला शुभम म्हणला होता पण माहीत नाही. आणि आतमध्ये आलेलो आहे आम्ही दर्शनासाठी. जय माताजी. तर चला आतमध्ये जाऊया. बरं इथं काय तर इथं पण छोटंसं मंदिर आहे. बहुतेक पूजा चालू आहे आता. चला आतमध्ये. जय माताजी. जय माताजी. जय माताजी. जय माताजी. माताजी जय माताजी. जय माताजी. जय माताजी. जय माताजी. जय माता. तर आतमध्ये जातोय आम्ही आता. पाहू शकता तुम्ही सगळे असं जुन्या काळातलं सारखं दिसायला लागले पूर्ण. म्हणजे बांधकाम तर जुनंच आहे. आणि किती छोटं हे आतमध्ये जाण्यासाठी असं भुयारी मार्ग आहे. इथं पाणी आहे का? हो बापरे. तर आतमध्ये पाणी वगैरे आहे. अरे खूप छान भारी आहे रे. आणि साईडने असे दगडे वगैरे आहेत. ताजी चालत चल. हे पाहू शकता तुम्ही असे दगडे वगैरे आहेत आतमध्ये जाताना. म्हणजे किती असं एवढीच गुहा आहे का? क्या बात आहे. फुल वेळ आहे शोभ. मग जय माताजी. चला आता आम्ही चाललेलं आहे भुयारीमध्ये. लय छोटा रस्ता आहे का? चल तर पाणी खूप आहे इथं. आता पॅन्ट वर करतो जरा आणि इथून जातो. ह्या अशा आतमध्ये दगड वगैरे लाईट वगैरे आहे. अरे बाप रे बाप. जय माताजी. आणि असा भुयारी मार्ग आहे. आणि इथून आता आईच्या दर्शनाला जावं लागेल. इथून हे पाहू शकता तुम्ही. असं लाईटिंग वगैरे त्यांनी केलेलं आहे. पण खूप असं जुनं मंदिर आहे आणि खूप छान असं केलेलं आहे. आता हे वरती हे पाहू शकता तुम्ही. क्या बात आहे. क्या बात आहे. हे आतमध्ये आता आम्ही आलेलो आहे फायनली देवीकडे दर्शनासाठी. हे असा मार्ग होता इथून येण्याचा. तर आईच्या दर्शनाला आलेलं आहे आम्ही. आता फायनली दर्शन घेतो आम्ही. हे पाहू शकता तुम्ही. हे मंदिर तिकडे बोला. ओके ठीक आहे.
फायनली आम्ही दर्शन करून खाली आलेलो आहे. ते काकुले ओढत होत्या, पण असं पूर्ण जुनं मंदिर आहे इथं, म्हणजे भारी वाटलं आतमध्ये आणि छान मंदिर आहे. चला आता शुभम बाहेर चला. तर आम्ही आता बाहेर निघतो इथून एक्झॅक्टली. तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान असं मंदिर आहे. मी फर्स्ट टाईमच आलो आहे, कारण की मला शुभम घेऊन आला होता. आणि चिंचवड या गावातलं हे मंदिर आहे, अत्यंत सुंदर आणि म्हणजे बघण्यासारखं मंदिर आहे. तुम्ही पण या, कारण की आजचा लास्ट दिवस आहे आणि आम्ही निघतो आता. आमचं दर्शन झालेलं आहे. जय माताजी.